नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याचे लाडू। चला तर बघूया। खोबऱ्याच्या लाडूसाठी लागणारं साहित्य, मी इथे 2 नारळांचं किस करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध आणि जेवढं नारळाचं किस घेतलं त्याच्या निम्मे साखर घ्यायची। बदामाचे काप, अजून दुसरे ड्राय फ्रूट असतील तेही आपण टाकू शकतात। साजूक तूप, वेलदोडा आवडीनुसार टाकायचा आहे। चला आता मी नारळाचे लाडू करायला घेते। सगळ्यात आधी कढईमध्ये साजूक तूप घातलं 2 चमचे, त्यानंतर किस करून घेतलेला तो घातला। किस घातल्यानंतर सगळं असं परतवून घ्यायचं तुपावर। त्याच्यातलं पाणी असतं ते कमी होऊन जातं। मग थोडं 10 मिनिटं परतल्यानंतर आता त्याच्यात मी साखर घालते। साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। जास्त गोड आवडत नसेल तर कमी साखर घालायची। खोबऱ्याच्या किसमध्ये साखर आता अशी एकजीव झालेली आहे आणि ते खोबरंही चांगलं वाफवलं गेलेलं आहे। त्यानंतर आता मी गरम केलेलं दूध घालते। आता हे चांगलं उकळू द्यायचं आणि पूर्ण आटवून घ्यायचं। थोडं आटत आलं की आपण ते बदामाचे काप याच्यात टाकून घ्यायचे, म्हणजे ते चांगले शिजून जातात। हे बघा, आपलं लाडूंचं मिश्रण आता तयार झालेलं आहे। सगळं आटून गेलेलं आहे, छान माव्यासारखं झालेलं आहे। आता मी ते एका ताटात काढून घेते। ताटात काढल्यानंतर 10 मिनिटं गार करायला ठेवून देते आणि नंतर मग लाडू वळून घेईल मी। हे बघा, आपले खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। खूप छान माव्यासारखे मऊ झालेले आहेत ते, आणि कमी वेळात लवकर होतात ते। बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा अर्ध्या ते पाऊण तासात ते तयार होऊन जातात लाडू, आणि हेल्दी पण आहेत ते खूप। आणि अशा प्रकारे आपले ओल्या खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। लाडू खूप चविष्ट आणि सुंदर झालेले आहेत। खूप छान लागतं आहे, उपवासाला पण चालतात। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।